तर वैष्णवी हगवणे पूर्वी प्रियंका उमरगेकरने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। घरगुती कारणातून प्रियंकाने आत्महत्या केल्याचं आता स्पष्ट झालंय। त्यानंतर प्रियंका घोलपच्या कुटुंबियांनी खळबळजनक खुलासा केलाय। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील 5ही आरोपींना पोलिसांनी आता अटक केली। मात्र प्रकरण जेव्हा न्यायालयात जाईल तेव्हा त्यांनाही तारीख पे तारीख म्हणत न्यायासाठी वर्षानुवर्ष खेटाच माराव्या लागतील असा संताप प्रियंका घोलपच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेला आहे। प्रियंकाच्या आत्महत्येला आता 3 वर्ष उलटली, मात्र कुटुंबियांना ना आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालं, ना आरोपींना कठोर शिक्षा झाली। या उलट या 3 वर्षात अनेक पुरावे नष्ट केले गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। हातावर खेळवलेली मुलगी 22 वर्ष सांभाळलं, अचानक जावं लागलं, काय सांगाल? हे गेल्यानंतर आम्हाला विश्वास बसला नाही मुलींना असंच म्हणजे घडलंय आणि झाले असं मुलं जो प्रियंकाचं घडल्यानंतर तर आम्हाला काय कळतही नव्हतं। दोन म्हणजे डिस्टर्ब होऊन घेतो आम्ही सगळेजण। काय म्हणजे आज बी वाटत नाही की माझी मुली गेली म्हणून, असं वाटतं येईल येईल येईल। जसा हा फोटो फ्रेम करून आणला तसा आम्ही कपाटात ठेवून दिला, काढला नाही। आम्हाला या फोटोकडे नाही बघू वाटत। आम्ही प्रत्येक घरामध्ये अशी जी घटना जर म्हणजे गेलेल्या व्यक्तीचा फोटो 1 वर्षानंतर वर्ष श्राद्ध झाल्यानंतर घरामध्ये सजून लावतात, पण आम्ही आजपर्यंत आमच्या मुलीचा फोटो घरामध्ये लावलेला नाही। 5 मिनिटासाठी तो फोटो काढतो आम्ही, तिचं वर्ष श्राद्ध असेल किंवा तिचं कुठलाही कार्यक्रम असेल त्या दिवशी काढतो, 5 मिनिटासाठी तिला फुलहार घालतो, पूजा करतो, नैवेद्य दाखवतो आणि अर्धा तासामध्ये हा फोटो पुन्हा आम्ही जागेवर ठेवून देतो। आम्हाला बघवत नाही कारण पोटामध्ये गोळा येतो। वैष्णवी हगवणे प्रकरण तुम्ही आता ऐकत असाल, त्यात तर तिला न्याय मिळेल असं वाटतंय का? अहो, माझ्याच मुलीला जर न्याय मिळत नसेल तर तिला काय न्याय मिळणार आहे सांगा? हे जे कायदे वगैरे आहेत हे जरा बदली झाले पाहिजेत, चेंज झाले पाहिजेत, तेव्हा कुठं तिला न्याय मिळेल। तिला न्याय मिळाला तरच माझ्या पण मुलीला न्याय मिळणार आणि जगामध्ये ही जी प्रकरण अशी होत आहेत तर त्यांना तेव्हाच तिला न्याय मिळणार आहे। फक्त ही जे नियम कायदे जे आहेत हे फक्त कठोर झाले पाहिजेत। बापू, 3 महिन्याच्या जामीन नंतर ते जे आहेत ते बाहेर आले आहेत, काय भीती वाटते तुम्हाला? पुरावे नष्ट करायला चालू आहे म्हणले। काय पुरावे नष्ट करत? जे माझ्यासोबत ते बोललेले आहे ते सीडीआर संपवलं मिळत नाही म्हणून सांगता आपल्याला। आपली मुलगी म्हणून केलं पाहिलं होतं नाही हो। मुलींबद्दल सगळं आता काय बिकाऊ प्रचार झाले, पण काहीतरी माणुसकी म्हणून मुलींना न्याय देण्याचा प्रयत्न केला, पण काय नाही, सगळं बिकाऊ दिसते मला 3 वर्षामध्ये। कॅमेरामन रोशन सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।